यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। काय खोटे गुन्हे दाखल करतेली करून करून काय करणार, मर्डरच करतील ना। हिंदुत्वासाठी देशासाठी माझा मर्डर झाला तरी चालेल, तुला स्वीकृत नगरसेवक करतो तू थांब, तरी रामभाऊ सातपुतेनं मला न्याय दिला नाही। मी 10 वर्ष झालं संघाचं काम करतोय, भाजपचं काम करतोय, त्यांनी मला ही उमेदवारी द्यायच पाहिजे होती, का दिली नाही मला? ज्यांनी आयुष्य घालवलं, ज्यांनी संघासाठी काम केलं, भाजपसाठी काम केलं, त्यांना उमेदवारी डावलून तुम्ही बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे। आमच्या हिंदू कार्यकर्त्याला जबरदस्तीनं तुम्ही खोट्या केसेसमध्ये गुंतवताय, ते चालू शकते? ते हिंदुत्व आहे का? ज्या पद्धतीनं तुम्ही त्या दर्ग्याला जर चादर वाहिली तर तुम्ही राम मंदिराकडे पाठवली का? राम मंदिराला पाठवायचं ना काहीतरी। हे डबल मिनिंगचं कशाला हिंदुत्व आता दाखवायला लागलाय निवडणूक आल्यामुळं? भाजप हे अटलजींच्या विचारावर चालणारं भाजप होतं, आता जर ते भाजप राहिलंय का? ज्याच्यावर गुन्हा दाखल तो भारतीय जनता पार्टीमध्ये दिसेल अशी परिस्थिती सध्या झालेली। ही दिसतंय तसं नाही, अंडर करंट वेगळाच आहे। लोकांना दिसतंय दहशतवाद कोण करतंय, काय चालू आहे सध्याला, सगळी गुंड लोक तुम्ही घेऊन फिरताय, दिसतंय लोकांना। रामगिरी महाराजांचा जो प्रवास होता त्याचा फायदा कोणाला होणार होता? आमदारालाच होणार होता, का कॅन्सल झाला हा? लोक ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटालाच विजय करणार आहेत बघा। नमस्कार, स्वराज जाहीर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे अकलूजमधून। आज आपण बघू शकता की आपल्याबरोबर शेखर भाऊ माने, जे की भारतीय जनता पार्टीचे अकलूज शहराचे सरचिटणीस या पदावरती कार्यरत आहेत, ते माजी शहर उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। यांच्याशी आपण अकलूज नगर परिषद निवडणूकच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी जो काही मुद्दा घेऊन चाललेला आहे हिंदुत्वाचा, त्या विषयावरती आणि त्यांनी जे काही राष्ट्रसंघामध्ये काम केलेलं आहे हिंदुत्वाचं, या दोन्ही विषयावरती आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। शेखर भाऊ, खूप खूप धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आमच्या स्वराज जाहीर या युट्यूब चॅनलला बोलण्यासाठी वेळ दिलात आणि आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। धन्यवाद, तुम्ही सुद्धा मला या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल। तर सर्वात पहिला प्रश्न असा असेल शेखर भाऊ की आपण रासव संघामध्ये काम केलेलं आहे, रासव संघ ते भारतीय जनता पार्टी सरचिटणीस पदापर्यंतचा हा प्रवास कशा प्रकारे आहे तुमचा, म्हणजे नक्की काय सांगाल या प्रवासाबद्दल? लहानपणापासून आम्ही बाल स्वयंसेवक म्हणून काम करत आलेलो आहे। आमची शाखा किल्ल्यामध्ये लागत होती, त्यावेळेसपासून आम्हाला देशाविषयी प्रेम आणि संघाचे काम करण्याची आमची तयारी त्यावेळेसपासून सुरुवात झाली आमची। आणि त्याच्यानंतर जसं आम्ही मोठं होत गेलो त्याच्यानंतर आम्हाला संघाची जबाबदाऱ्या मिळायला लागल्या। तर महामार्ग प्रमुख म्हणून माझ्याकडं जबाबदारी होती, त्याच्यानंतर माझ्याकडं 10 वर्ष झालं निर्मलवारी म्हणून जबाबदारी होती, जी पुण्यापासून पालखी पंढरपूरपर्यंत येते त्यावेळेस जी शौचालय लागतात त्या शौचालयाची पूर्ण जबाबदारी माळशिरस तालुक्यात ज्यावेळेस पालखी येते तिथून ते पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत ती जबाबदारी माझ्याकडे असते आणि ते काम आपण राष्ट्रीय संघाच्या मार्फत आपण ते करत होतो। निश्चितपणे आपण बघू शकता की आपण आम्हाला हिंदुत्व या विषयावरती खरं तर बोलणार आहात आपल्या या चॅनलच्या मार्फत, पण त्याआधी मी तुम्हाला असं विचारेल की अकलूज नगर परिषदच्या पार्श्वभूमीवरती आपण सुद्धा या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक होता आणि आपण मुलाखत सुद्धा दिली होती असं कुजबूज आम्हाला ऐकायला भेटलेलं आहे। काय सांगाल की आपण निर्मलवारीचं सुद्धा 10 वर्ष प्रमुख होता, असं काम पण केलेलं आहे तुम्ही, तुमचं कार्य सुद्धा वाखाणण्याजोगं आहे, कशामुळं आणि कुठल्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी या निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आलं किंवा तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली, काय सांगाल? पहिल्यापासून ज्यावेळेस नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसपासून उमेदवार तयारी करायला मला त्यांनी सांगितली अकलूज शहर अध्यक्षांनी, आणि जे जिल्ह्याचे संघटक आहेत सचिन शिंदे यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तू तयारी कर, तुझ्या मागं आम्ही आहे। आणि ज्यावेळेस सत्यात निवडणुका लागल्या त्यावेळेस त्यांनी तुला स्वीकृत नगरसेवक करतो तू थांब अशा मला अध्यक्षांनी सांगितलं, जिल्हा सरचिटणीसांनी सांगितलं। त्याच्यानंतर आम्ही सगळे संघाचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते मिळून आम्ही
रामभाऊच्या बंगल्यावर गेलो. तिथं सगळ्यांनी आम्ही व्यथा मांडली, पण त्यांनी काय ते त्या गोष्टीला मान्यता दिली नाही. त्यांनी पण सांगितलं की तू सुकृत नगरसेवक हो. त्यांना सांगितलं मी की सचिनजी शिंदे हे जिल्हा संघटक आहेत, त्यांची पुढं अजून लांबपर्यंत ते जाऊ शकतात. मी छोटा कार्यकर्ता आहे. निवडणुका ह्या कार्यकर्त्यापासून नगरसेवक होण्याची ही निवडणूक होती, तर त्यांनी इथंकडे लक्ष घालायची काय गरज नव्हती. तरी रामभाऊ सातपुतेनं मला न्याय दिला नाही. निश्चितपणे नाही, न्याय दिला नाही ह्या गोष्टी तुम्ही म्हणता, पण असे कुठले आरोप तुमच्यावरती झाले, आमच्या जी कानावर आली गोष्ट की आपल्यावरती ह्या कारणामुळं अशा कारणामुळे तुम्हाला त्या ठिकाणी डावलण्यात आलं होतं, नक्की कुठली कारण आहेत की त्या कारणामुळे तुम्हाला हे पद नाकारण्यात आलं किंवा निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आलं? नाही, माझ्यापर्यंत तर अशी कुठली त्यांनी कारणं सांगितली नाहीत की तुला ह्याच्यामुळे आम्ही देऊ शकत नाही. मी 10 वर्ष झालं संघाचं काम करतोय, भाजपचं काम करतोय. यांनी मला ही उमेदवारी द्यायच पाहिजे होती, का दिली नाही मला? आपण गेले 10 वर्ष निर्मल वारीकर प्रमुख पण होता आणि रासव संघाचं अगदी लहानपणापासून तुम्ही काम करत आला हे पण सांगितलं. भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला एवढ्या अकलूजच्या शहर उपाध्यक्ष पद असेल किंवा सरचिटणीस पद असेल, हा तुमचा मान सन्मान नाहीये का? नाही, हा मान सन्मान कसा होऊ शकतो? ही तर जबाबदारीनं आम्ही काम केलेलं आहे. छोट्या छोट्या संधी आम्हाला देण्यात काय मजा आहे? अशीच जर संधी द्यायची होती तर मग नगरसेवकाची द्यायची, सुकृतची काय गरज आहे? असा माझा प्रश्न आहे. नाही, आज आपण बघू शकता भारतीय जनता पार्टी अकलूज नगर परिषद पार्श्वभूमीवरती संपूर्ण पॅनल 26+1 नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी उभा आहे आणि पूर्ण ताकदीनं या अकलूज शहरामध्ये लढत देण्यासाठी उतरलेले आहे. काय वाटतं तुम्हाला या संदर्भात, उमेदवारांच्या संदर्भात काय वाटतं? कुठं दिसते तुम्हाला ताकद? 3-4 उमेदवार तर पुण्यावरून आलेले आहेत. काय उमेदवार तर एका घरात दोघांना दिलेला आहे. ज्यांनी आयुष्य घालवलं, ज्यांनी संघासाठी काम केलं, भाजपसाठी काम केलं, त्यांना उमेदवारी डावलून तुम्ही बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही सरळ सरळ भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपवरती नाराजी व्यक्त करताय असा सूर दिसतो आपला. होय, मी नाराज आहे. मी स्पष्ट सांगतो, मी भाजपवर नाराज आहे. उमेदवारांबद्दल काय मत आहे तुमचं? उमेदवार बाहेर आलेले आहेत, त्यांना इथं काय किंमत आहे? इथं कोण ओळखते त्यांना? तुमचं असं म्हणणं आहे जुने जाणते सगळे जे काही कट्टर कार्यकर्ते आहेत, ज्यांनी भाजपचं काम केलं, ज्यांना भाजपला या ठिकाणी मोठं केलं, अशा कार्यकर्त्यांना डावलून नवख्याच उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी द्या असं तुम्हाला म्हणायचं? होय, काल परवा आलेल्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी दिलेली आहे. डोळ्यासमोरची उदाहरण आहेत, नवीन सगळे आलेले आहेत. निश्चितपणे आपण या ठिकाणी काम करताय. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व पण आपण बघितलेलं आहे आणि राष्ट्र संघाचं सुद्धा हिंदुत्व आपण बघितलेलं आहे. काय सांगाल अकलूज मध्ये सध्या भारतीय जनता पार्टी जो अजेंडा घेऊन चाललेला आहे हिंदुत्वाचा, याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? कुठं दिसते व हिंदुत्व? ज्यावेळेस करमाळ्याचा किस्सा आपल्याला माहित आहे. आमच्या हिंदू कार्यकर्त्याला जबरदस्तीनं तुम्ही खोट्या केसेस मध्ये गुंतवताय, ते चालू शकते. ते हिंदुत्व आहे का? तो कार्यकर्ता कोणासाठी झटतोय? हिंदुत्वासाठी जगतोय ना. त्याला तुम्ही खोट्या केसेस मध्ये गुंतवताय, हे कोणाचं काम आहे? काल परवा तुम्ही एक क्लिप बघितली की अजमेरच्या ह्याच्यावर कबरीवर चादर चढवलेल्याचा व्हिडिओ आलाय. रामभाऊ सातपुतेंनी पाठवले, चादर चढवली. ही कुठलं हिंदुत्व आहे? तुम्ही सरळ सरळ रोष व्यक्त करताय भारतीय जनता पार्टी. हो, डबल मिनिंगचं आहे हिंदुत्व. तुम्ही कट्टर जर असता तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या. हिंदू समाज हे सगळ्या गोष्टी बघतोय, हे मान्य नाही. हिंदू समाजाला सुद्धा मान्य नाही. घराला श्रीरामाचं नाव दिलं म्हणजे सगळे गुण त्याच्यात येतात का? त्या पद्धतीने वागावं पण लागतं. आपण जय श्रीरामचा नारा सुद्धा विसरून गेला. निश्चितपणे भाजपच्या हिंदुत्वावरती आपण बोट ठेवताय. आपण राष्ट्र संघामध्ये पण काम केलेलं आहे, ते हिंदुत्व सुद्धा आपण बघितलं. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि त्याची तुलना भाजपच्या हिंदुत्वासाठी हिंदुत्वासोबत कशी कराल? भाजपवर नाही, पण ज्या लोकांनी हिंदुत्वाचं दुकान मांडून बसलेले आहेत त्यांच्यावर माझा आक्षेप आहे. भाजप हे अटलजींच्या विचारावर चालणारं भाजप होतं. आता जर ते भाजप राहिलंय का?
हे अलिबाबा 40 चोर सारखं भाजप झालं. आपण बघू शकता जी काय झालेली विधानसभा आहे त्या विधानसभेच्या वेळेस नातेपुतेमध्ये माळशिरस तालुक्यात संत रामगिरी महाराज यांचा प्रचार दौरा होणार होता, प्रवास होणार होता हिंदू जनजागृतीसाठी. हा प्रवास नक्की कशामुळं फेल गेला किंवा नक्की कुणामुळे या प्रवासासाठी अडचण निर्माण झाली होती असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न तुम्ही माझ्या आमदाराला विचारा. कशा पाहिजे ते महाराज इकडे आले नाहीत, कुणी त्यांचा प्रोग्राम रद्द केला याच्याविषयी तुम्ही त्यांना विचारा. रामगिरी महाराजांचा जो प्रवास होता त्याचा फायदा कोणाला होणार होता? आमदारालाच होणार होता. का कॅन्सल झाला हा? यांचं हिंदुत्व हे सोयीच आहे, बघताय तुम्ही. निस्वार्थ भावनेनं समाजाची सेवा करायची हेच खरं हिंदुत्व आहे. ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वाचं दुकान मांडलंय त्यांचं हिंदुत्व हे लोक सगळी बघत आहेत. हे लोक ते उद्ध्वस्त करून एक दिवशी त्यांना हे बघायला मिळेल. आपण आज बघू शकता की कुठल्याही प्रकारचा जाहीर प्रवेश न करता आज अकलूजच्या मंडल अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल आपलं नक्की काय मत आहे? अहो त्यांचं काय काय संबंध येतोय त्यांचा? त्यांनी काय काम केलं हिंदू संघटनेसाठी, हिंदुत्वासाठी? त्यांनी स्वतःच्या पुळीसाठी आलेले आहेत, स्वतःची पुळी भाजण्यासाठी आलेले आहेत. काय काम आहे त्यांचं हिंदुत्व सांगा मला. जसं की कुठल्या नोकरशहाच्या प्रकरणात कुठलं आवाज उठवला कोणी? आहे त्यांना माहीत? काय माहित आहे त्यांना हिंदुत्व? विचारा तुम्ही. यांचं हिंदुत्व आहे रस्त्याची कामं बंद पाडणे, पाटील वस्तीचा ब्रिजची कामं बंद पाडलेले आहेत. हे हिंदुत्व आहे यांचं, दुसरं काय आहे यांचं? तुम्ही हे जे काही गंभीर आरोप करताय हे उद्या जर ह्या गोष्टी त्यांच्या खटाकल्या त्यांना आणि तुमच्यावर जर गुन्हा दाखल झाला ह्याचं तुम्हाला भीती वाटत नाही का? काय करून करून करणार आहे ती? काय खोट्या गुन्हे दाखल करतेली? करून करून काय करणार? मर्डरच करतील ना. हिंदुत्वासाठी देशासाठी माझा मर्डर झाला तरी चालेल. तर तुम्ही असं बोलताय नक्की निश्चितपणे असं तुम्हाला का वाटतं? कोणावर नक्की रोष आहे तुमचा? कोण तुमच्यावरती ह्या गोष्टी सगळ्या तुमच्यावर हे वावडे कोण आणणार आहे? नक्की एवढा रोष तुम्ही का व्यक्त करताय? आता नाव सांगायचं म्हणलं तर माझे आमदार आहेत. माझ्यावर खोट्या केसेस दाखल करायचं, माझ्या कानावर विषयी हुडकून आणा माणसं, खोट्या केसेस दाखल करा. करा, काय करायचं ते करा. आपण बघू शकता की आता निवडणूक जवळ म्हणजे निवडणूक चालू झालेली आहे आणि प्रचार सुद्धा चालू आहे. काल मधल्या काळात एवढे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाले, मोठ्या पुढाऱ्यांचे असतील, कार्यकर्त्यांचे असतील. आज सुद्धा आपण बघू शकता प्रचाराच्या दरम्यान काही कार्यकर्ते भाजप सोबत जोडले जात आहेत. याचं नक्की कारण काय? ज्याच्यावर गुन्हा दाखल तो भारतीय जनता पार्टीमध्ये दिसेल अशी परिस्थिती सध्या झालेली आहे. कशा प्रकारे म्हणजे काय काय समजायचं नक्की? अहो ज्यांना दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे यांनी. पण आता सत्ता भारतीय जनता पार्टी दहशतमुक्त अकलूज हा नारा घेऊन पुढे चाललंय, त्याचं काय? अहो कोणाची दहशत आहे? काय दहशत आहे? अकलूजमध्ये चांगल्या प्रकारे वातावरण आहे मोहिते पाटील पॅनलला. कुठली दहशत आहे? बघा तुम्ही सगळीकडचं काय वातावरण आहे. दहशत ह्यांची आहे, ह्यांना भ्यायला लागली लोक आता. तुम्हाला असं म्हणायचंय की जो कोणी उठसोट बीजेपी वरती आरोप करल तो लगेच दुसऱ्या दिवशी बीजेपी मध्ये सामील होईल, ह्या पद्धतीची क्रेज आता सध्या अकलूजच्या निवडणुकीमध्ये दिसून येतं असं म्हणायचं तुम्हाला? हो, हेच म्हणायचंय मला. अहो काल 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 जर कोणावर गुन्हा दाखल होत असला आणि ती व्यक्ती लगेच दुसऱ्या दिवशी तर भाजपमध्ये येते. जे कार्यकर्ते मोहिते पाटलाचे काल बाईट देत आहेत, समर्थक करतायत, ते दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये येत आहेत. त्याचं कारण काय? निम्म्याच्यावर लोकांवर तर गुन्हाच दाखल आहेत. म्हणजे आपण हे सगळा सरळ सरळ आरोपच करत आहात. हे नक्की भारतीय जनता पार्टी हे सोयीचं हिंदुत्व करते असं तुम्हाला म्हणायचं आहे का दृष्टिकोन? होय, सोयीचं हिंदुत्व आहे हे. काय लोकांना दिसतंय सगळ्या गोष्टी. आता जी काय दहशतमुक्त अकलूजचा नारा भारतीय जनता पार्टीकडून दिला जातोय, विकसित अकलूजचा, स्मार्ट सिटी अकलूज करण्याचा जो दावा केला जातोय आणि या निवडणुकीसाठी सामोरं गेले जाते. नवे नवे तर आपण बघू शकता अपोजिटला जो उमेदवार उभे आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस आहेत, त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल आहेत, असे आरोप केले जात आहेत. हे कितपत तथ्य याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? मला नाही वाटत हे सगळ्या गोष्टी जे भारतीय जनता पार्टी आपल्याला दाखवते ती खरं नाही. खरं तुम्ही जनतेत जाऊन विचारा.
हे आपण आता हे सगळ्या ज्या गोष्टी बोललात, हा फक्त तुमचा रोष आहे म्हणून बोलताय किंवा तुम्हाला तिकीट नाकारलं म्हणून बोलताय का हे तुमच्या आतलं हिंदुत्व सांगतंय? नक्की काय म्हणायचं? पद येतील जातील हो, पण आतापर्यंत जे आपण हिंदुत्वाचं काम केलंय त्यामुळं आम्हाला मनाला एक तळमळ आहे, त्यामुळे वाईट वाटतंय आम्हाला. ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या होत चाललेल्या आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली ही मांडगोळं नाटकं करायला लागल्यात, त्याचं दुःख वाटतंय. हिंदुत्वाचा मुद्दा करायचा आणि हिंदुत्व झाकून ठेवायचं हे आज भारतीय जनता पार्टी अकलूजच्या निवडणुकीत करत आहे. हिंदुत्व म्हणजे जय श्रीराम म्हणणे नाही, आचरणात आणायचा विषय आहे. तो आचरणात आणलेला हिंदुत्व आहे, ते हिंदुत्व आहे. आता तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी बोलताय, रोष व्यक्त करताय, साहजिक आहे की तुम्ही हिंदुत्वाचा विषय घेऊन ह्या सगळ्या गोष्टी बोलताय. परंतु आज बघताय तुम्ही की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने उतरलेल्या आहे. 26+1 सीट निवडून येण्यासाठी मोठा या ठिकाणी प्रचार प्रसार या ठिकाणी केला जात आहे भारतीय जनता पार्टीकडून. काय सांगाल तुम्ही? आज ते विजयाचा जल्लोष करणारच असं या ठिकाणी मोठ्या उत्स्फूर्तपणे सांगत आहेत. काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे ह्यांचा प्रचार प्रसार चालू आहे आणि नक्की त्यांना या ठिकाणी प्रस्थापित सत्तेला शह देता येईल का? त्यांच्या 1 ते 2 जागाच्या वर एक ही जागा लागत नाही. हे दिसतंय तसं नाही, अंडर करंट वेगळाच आहे. लोकांना दिसतंय दहशतवाद कोण करतंय, काय चालू आहे सध्याला. सगळी गुंड लोक तुम्ही घेऊन फिरताय, दिसतंय लोकांना. लोक ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटालाच विजय करणार आहेत, तुम्ही बघा. नाही, आपण बोलताय, पण आता सध्या आपण भारतीय जनता पार्टीचं काम करताय आणि सरळ सरळ प्रस्थापित सत्तेला या ठिकाणी विजय भेटेल म्हणून असं बी बोलताय. हे नक्की काय प्रकार आहे? कशामुळे तुम्ही असं बोलताय? डोळ्याला दिसते ती गोष्ट मी सांगतोय. का तुमचा रोष आहे भारतीय जनता पार्टी म्हणून बोलताय? तुम्ही जनतेत जाऊन विचारा सध्याला काय परिस्थिती आहे. नाही, हे वातावरण कशामुळे झालं असं तुम्हाला वाटतं? बाहेरून आलेले उमेदवार कधी निवडून येणार? सोयीचं हिंदुत्व केल्यावर कसं निवडून येणार तुम्ही? नाही, तुम्ही म्हणता बाहेरून आलेले उमेदवार कसे निवडून येणार. आपण बघू शकता मागची टर्म 5 वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार राम सातपुते हे सुद्धा बाहेरून झालेले होते ना, पण त्यांना लोकांनी जनतेनं निवडून दिलं ना. कोणामुळे निवडून दिलं? मोहिते पाटील एवढे मोठे खंबीर होते. भाजपचं असं काय काम होतं पहिलं? निवडून आलेलं तुम्ही बघितलं. ज्यावेळेस मोहिते पाटील बाजूला सरकले, तुम्ही स्वतंत्र लढला, त्यावेळेस काय परिस्थिती झाली? पडला तुम्ही. नाही, निश्चितपणे या ठिकाणी म्हणावं लागेल का जसं भारतीय जनता पार्टी जो अजेंडा घेऊन चालले, खरंच इथं दहशत आहे. दहशत असती तर तुम्ही फिरलाच नसता, आमदार पण झाला नसता. आज गल्लीबोळा तुमच्या शाखा आहेत, शाखा निर्माण झाल्या असत्या का? दहशत असती तर एक शाखा निघाली नसती. आता आपण भरपूर रोष या ठिकाणी व्यक्त केलाय. आता हे नक्की सांगता येणार नाही की हा रोष होता का तुमची तळमळ होती का तुमचं रासव संघातनं आलेलं हिंदुत्व, हे तुम्ही नंतर मांडलेलंच आहे. परंतु मी जाता जाता एक प्रश्न नक्की विचारेल की अकलूजच्या जनतेला नक्की तुम्हाला काय संदेश द्यायचा, काय सांगाल तुम्ही? अकलूजच्या जनतेला सांगायचंय, जे सत्य आहे त्या सत्याच्या मागं उभा राहावा आणि जे आपल्या डोळ्याला दिसतंय, जे आपले डोळे अनुभवत आहेत त्यांना मतदान करा आणि त्याच्या पाठीशी उभं राहावा. सोयीचं हिंदुत्व का कट्टर हिंदुत्व हे आपण ओळखा आणि मतदान करा.